केअरटेकर भाग 8. आत्तापर्यंत आपण बघितलेलं होतं की मीरा आरवसाठी नाश्ता घेऊन त्याच्या रूममध्ये गेलेली होती. पण आरवला तिने केलेला नाश्ता म्हणजेच अंडा ब्रेड आणि चहा आवडलेलं नव्हतं. त्याने तिलाच तो नाश्ता खायला सांगितलेला होता. त्याचबरोबर त्याचं रोजचं टाईम टेबलसुद्धा त्याने तिला नीट समजावून सांगितलेलं होतं. आणि आता नाश्ता आवडला नाही म्हणून जेवणसुद्धा बनवायला त्याने सांगितलेलं होतं. चला तर मग आता पुढे काय होतं हे बघूया. आरवच्या रूममधून आरवला सगळ्या काही विचारून मीरा त्याच्या रूममधून बाहेर पडलेली होती. ती एका हातामध्ये ट्रे आणि दुसऱ्या हाताने तिची साडी सांभाळत खाली निघालेली होती. पण तिची बडबड मात्र सुरूच होती. ती मनातल्या मनातच रागाने बडबड करत होती. हा हाय व्होल्टेज दहशतवादी स्वतःला नक्की काय समजतो ना, मला खरंच समजत नाही. किती एखाद्याला टॉर्चर करावं, त्याचं काहीतरी लिमिट असतं ना. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. आता मी सुद्धा तेच चहा, तोच अंडा ब्रेड सगळं काही खाऊन बघितलंच होतं की मला तर त्याची चव चांगलीच लागली. सगळं काही चांगलं झालं होतं. मग याला कुठून चहा पानसट लागला काय माहिती. मी काय एवढी मोठी शेफ आहे का म्हणून प्रत्येक गोष्ट मला नीट जमायला. पण वाईटसुद्धा झालं नव्हतं, खाण्यासारखं झालेलं होतं. तरीसुद्धा चांगल्या पदार्थाला नावं ठेवत असतो. याला काय आता पाची पक्वानाचं जेवण घालू का. आणि जरी मी जरी त्याला खायला घातलं तरी ते सुद्धा त्याला पानसटच लागणार आहे. बाई, या घरामध्ये मी 1 वर्ष तरी कसं घालवणार आहे ना काय माहिती. याच्या सगळ्या काही रूल्स आणि रेग्युलेशनमध्ये मला राहावं लागेल. तो म्हटलं की उठावं लागेल, बस म्हटलं की बसावं लागेल. याची होणारी बायको कसं याला सहन करणार आहे काय माहिती. चवताळलेल्या प्राण्याप्रमाणे ओरडत असतो आणि तशाच नजरेने फक्त माझ्याकडे बघत असतो. मीरा बडबड करतच किचनमध्ये शिरते आणि तिचे पाय आता मात्र जागेवरच थांबतात. क्षणभर तिला वाटतं आपण कुठेतरी चुकीच्या जागी आलोय का. हे घर खरंच घराचं किचन आहे का की एखादं सजवलेलं शोरूम. किचनमध्ये सगळं काही अगदी परफेक्ट होतं, पण तेच तर विचित्र होतं. ओट्यावर सगळ्या भाज्या ठेवलेल्या होत्या, पण त्या कुणा घरच्या माणसाच्या हाताने अजिबात चिरलेल्या नव्हत्या बरं का. त्या सगळ्या प्लास्टिकच्या डब्यात बंद होत्या, नीट पॅकबंद केलेल्या. गाजर, कोबी, मेथी, टोमॅटो आणि बाकी सगळ्या काही भाज्या, प्रत्येक भाजी चिरून धुवून व्यवस्थित त्या पॅकबंद प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये साठवलेली होती. तिला क्षणभर विश्वासच बसलेला नव्हता. हे इतकं सगळं तयार कसं. ती विचार करत थोडं पुढे जाते. मसाल्यांच्या पॅकेट्स एकामागून एका रांगेत मांडलेले होते. घरगुती वाटण नाही, आईच्या हातचा गरम मसालाही नाही, सगळं ब्रँडेड तयार मसाले. बाजूला ठेवलेली तयार पिठं, डोसा, थालीपीठ, भजी, अगदी लगेच बनवता येईल अशी प्रत्येकावर तारीख, वेळ, वजन, जणू एखाद्या कारखान्यातूनच मागवलेल्या वस्तूसारखं. मीरा सगळं पाहत राहिली होती. क्षणात तिच्या मनात खूप काही गोष्टी घोळायला लागलेल्या होत्या. हा हाय व्होल्टेज दहशतवादी माणसाने हे सगळं कधी आणलं आणि का. म्हणजे मला इथे स्वयंपाक करायला यायचं आहे, पण त्याने आधी सगळं काही तयार करून ठेवलं आहे. मला वाटलं मी इथे घरासारखं वातावरण अनुभवेन, पण इथे सगळं काही तयार ठरलेलं अगदी मशीनसारखं आहे. तिला या सगळ्या काही गोष्टी बघून खूपच राग आलेला होता. मी काही पॅकेट्स गरम करणारी बाई नाही आहे. मी जेवणात जीव टाकते, प्रेम टाकते आणि इथे ते टाकायला जागाच नाही. सगळं काही तयार आहे, फक्त पॅकेट्स उचलायचं आणि फक्त फोडणी मारायची अशी अवस्था आहे. ती रागाने थोडी पाठीमागे सरकते आणि किचनकडे पाहतच राहते. डोळ्यात निराशा होती. तिच्या मनामध्ये विचार येत होता, माझा काहीच उपयोग नाही वाटतं इथे. हे सगळं त्या हाय व्होल्टेज दहशतवादी माणसाने ठरवलेलं आहे. मग मी इथे येऊन काय करायचं. फक्त एखादं पॉकेट घ्यायचं, फोडणी मारायची, झालं जेवण. म्हणजे दुसरा काही तापच नाही. क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. पण मग तिने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि एका क्षणी तिला जाणवलं, आरव हे घर चालवत असेल, पण त्याच्या आयुष्यात घर पण कुठेतरी हरवलेलं आहे आणि कदाचित म्हणूनच ती तिथे आली आहे. आणि हे सगळं आता तिला बाजूला करायचं होतं. माझ्या पद्धतीने, माझ्या हाताने घरच्या वासानं स्वयंपाक सुरू करायचा आहे.
मीरा एक दीर्घ श्वास घेते आणि भाज्या नीट ठेवू लागते. अशी कोणी भाजी आणतं का? मीरा नकळत बोलून जाते. हे असं कसं चालतं? जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचं माध्यम आहे का? त्यात प्रेम आहे का? मायेचा स्पर्श आहे का? आईसारखी आपुलकी आहे का? की केवळ बॅचलरच्या किचनसारखी फक्त फॉर्मॅलिटीज? जेवण बनवायला त्रास होतो म्हणून सगळं काही रेडीमेड आणून ठेवलेलं आहे. मीरा नकळत त्या सगळ्या काही रेडीमेड भाज्यांवरती हात फिरवते आणि स्वतःच्या मनाशीच बोलते. बाजारात जायचं, ताज्या भाज्यांचा तो वास घ्यायचा. भाव करत करत घेतलेल्या भाज्यांमध्ये ना एक वेगळीच मज्जा असते. आणि ही लोक बाजारात फिरून निवडलेल्या भाज्यांची ना मजा काही औरच असते. ती भाजी घेताना 1-1 रुपयाची घासाघास करणं, ती खरी चव असते. तिथं माणसं बोलतात, हसतात, भांडतात, पैसे कमी करतात. पण इथे मात्र उचललं आणि घेऊन आणलं. काही क्षण ती त्या थंड किचनमध्ये शांत उभी राहते. मग स्वतःशीच बोलते, त्या हाय व्होल्टेज दहशतवादी माणसाला ना खरंच जेवण काय असतं हे दाखवायलाच हवं. मशीनने नव्हे, माणसानं बनवलेलं, प्रेमानं बनवलेलं हे जेवण असतं. ती एप्रिन गुंडाळते, केस घट्ट बांधते आणि मनाशीच बोलते, या हाय व्होल्टेज दहशतवादी माणसाला ना चांगलं केलेलं काही आवडतच नाही. मग मी आता काय करू जेवण? मीरा विचार करतच सगळ्या पॅकबंद भाज्यांकडे बघू लागते. ती छान वांग्याचं भरीत, पावट्याची आमटी, शेवयांची खीर, चपाती, पापड यांचा बेत करायचं ठरवते. मीरा पटकन त्या पॅकबंद असलेलं वांग हातामध्ये घेते. वांग घेऊन आधी ते नीट धुवून घेते. त्याला सगळीकडून तेल लावते आणि सुईने थोडं सगळीकडे सुई टोचल्यासारखं करते. थेट गॅसवरती भाजायला ठेवते. आगीच्या ज्वाला हलका उठत होत्या आणि वांग्याच्या साली जळत होत्या. ती हळूच हात गार पाण्यामध्ये बुडवते आणि मग वांग सोलणं सुरू करते. तोपर्यंत दुसरीकडे कुकरमध्ये पावटे ती शिजत घालते. ती परत भरीत तयार करते. भाजलेलं वांग, ओलं खोबरं, बारीक कांदा, हिरवी मिरची, मीठ, थोडीशी साखर हाताने मळते. अगदी जणू आठवणी मळत असावी तशी. तुपाची फोडणी ओतताना तिचे डोळे एक क्षण मिटतात. त्या खमंग वासाने तिला लहानपणाची आठवण डोळ्यासमोर येते. ती मग आमटीकडे वळते. ती कढईत फोडणीसाठी तूप टाकते. त्यात मोहरी तडतडते. जिरं हलकेच नाचत होते आणि हिंगाचा सुगंध एका क्षणात भरून राहतो. आई म्हणायची, फोडणीचा वास सगळ्यांना स्वयंपाकघरात बोलवतो. पण इथे कोण आलंय? मीरा मनाशीच बोलते. पावट्यांची आमटी, त्यात चिंचगूळ मसाला आणि शेवटी भरपूर कोथिंबीर. आमटी शिजताना घरात घरभर जिवंतपणा जाणवू लागला होता. पोळ्या करताना ती अगदी संथपणे गाठी सोडते. हाताने पोळी वळते, हळूवारपणे लाटते. एक एक पोळी फुगताना तिच्या चेहऱ्यावर कौतुक उमटत होतं. तिने त्यावर थोडं तूप लावलं की जणू ती पोळी ही समाधानी होत होती. शेवटी शेवयांची खीर करायला घेते. दूध हळूच उकळतं होतं. त्या सोनेरी तुपात परतलेल्या शेवया घालते. त्यात वेलदोडा पूड, थोडं केशर, खीर साखरपणी होते आणि तिच्या चेहऱ्यावर मृदू हसू उमटतं. हे सगळं काही बघून मीरा हळूच स्वतःच्या मनाशी बोलते, खीर माझ्या आईची खूप खास होती. आज मी त्या हाय व्होल्टेज दहशतवादी माणसासाठी ही खीर बनवत आहे. काय बनवत आहे ते मलासुद्धा कळत नाही, पण त्याला मी हे सगळं काही केलेलं आवडेल असं तरी मला वाटतंय. मीरा सगळं काही नीट तयार करते. सगळं जेवण बनवून झाल्यानंतर ती एक मोठं ताट घेते. संपूर्ण जेवण एका ताटात नीट ठेवू लागते. भरीत, आमटी, पोळ्या, पापड, लोणचं, प्रत्येक पदार्थ तिने ज्या काळजीने वाढलेला होता ती काळजी अशी होती की कोणाच्याही मनाला पाजर फुटेल. पण आपल्या आरवच्या मनाला पाजर फुटेल की नाही हे काही माहिती नाही. मीराने खूप मनापासून तिच्या त्या हाय व्होल्टेज दहशतवादी माणसासाठी जेवण बनवलेलं होतं आणि ताटामध्ये सुद्धा तिने ते नीट अगदी योग्य त्या ठिकाणी योग्य ते पदार्थ ठेवलेला होता. अरे देवा, आता परत त्या माणसाच्या समोर जावं लागेल, परत त्याची बोलणी खावी लागतील. आता तरी कपडे घालून बसलेला असेल की उडानागडाच फिरतोय काय माहिती. मीरा मनाशीच बडबड करत होती. ती तशीच परत मोकळ्या हातानेच जेवणाची ताट न घेता आरवला तो नक्की कुठे जेवणार आहे हे विचारण्यासाठी परत त्याच्या रूममध्ये जाऊ लागते. ती आरवच्या रूमसमोर उभी होती. तेच आरव त्याच्या रूममध्ये बेडवरती बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता. याला कामसुद्धा येतं का?
मला वाटलं फक्त दुसऱ्यांवरती बडबड करणं इतकंच याला जमतं. आरवला काम करताना बघून मीरा मनातच हे वाक्य बोलते आणि परत हिम्मत करून बोलते, सर ते जेवण तयार आहे. मीराचं बोलणं ऐकून आरव एक नजर वरती मीराकडे बघतो. तेच मीरा पटकन तिची नजर खाली घेते. इकडे आरव घड्याळामध्ये बघतो. 12:30 वाजून गेलेले होते. तो घड्याळामध्ये बघून परत समोर मीराकडे बघतो आणि बोलतो, 12:30 वाजून गेलेले आहेत. मी बरोबर 1 तासात जेवण तयार पाहिजे असं सांगितलेलं होतं, पण तब्बल 5 मिनिटे तू उशीर केलेला आहेस. ए बाबा, किती बडबड करणार आहेस? 5 मिनटंच उशीर केलेला आहे ना, म्हणजे काय आता तुझं जगपाक उलथापुलथं तर झालेलं नाही ना? झालं. आता या 5 मिनटावरनं आणखीन हा माणूस किती बडबड करणार आहे काय माहिती. खरंच हा माणूस ना दुसऱ्याच्या डोक्याला ना खूपच ताप करत असतो. ओरड, अजून ओरड, अजून माझ्यावरती ओरड, तेवढंच राहिलेलं आहे. तुझा ओरडा खायलाच मी इथे आलेली आहे ना. केअरटेकरपेक्षा ओरडा खाणं हेच माझं काम आहे. मला तर वाटतं मी ओरडा खाण्याचे जास्त पैसे घेते. मीरा मनातल्या मनात विचार करत होती. तेच मीरा काहीच बोलत नाही हे बघून आरव त्याचा लॅपटॉप बाजूला बेडवरती ठेवतो आणि उठून तो मीराच्या समोर येतो. मीराला सुद्धा समजलेलं होतं आरव तिच्या जवळ येत आहे. हे बघून मीरा हळूहळू एक पाऊल पाठीमागे टाकत होती. तेच आरव तिच्या आणखीन जास्त जवळ येत होता. आता मीरा एकदम पाठीमागे भिंतीला टेकलेली होती आणि आता आरव बरोबर तिच्या समोर उभा होता. तो त्याचे दोन्ही हात भिंतीवरती टेकवतो. त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीवरती टेकवल्यामुळे आता मात्र मीराला कोणत्याच बाजूने दुसरीकडे जाता येतच नव्हते. तिची घाबरून नजर अजूनही खालीच होती. रूल्स विसरायची सवय आहे का तुला? आरव जोरात बोलतो. तेच आरवचं हे वाक्य ऐकून मीरा घाबरून वरती बघते आणि फक्त नाही म्हणून मान डोलावते. तेच आरव त्याचा डावा हात उचलतो आणि तिच्या चेहऱ्यावरती ज्या काही केसांच्या बटा आलेल्या होत्या त्या हळूवारपणे तिच्या कानाच्या पाठीमागे सारू लागतो. आरवच्या स्पर्शाने मीराच्या अंगावरती शहारा आलेला होता. ती पटकन घाबरून डोळे मिटून घेते. तिने तिच्या हाताच्या मुठी घट्ट बंद केलेल्या होत्या. आता पुढे काय होतंय या विचारानेच ती पूर्णपणे घाबरून गेलेली होती. तिचे थोडेसे ओठसुद्धा थरथरत होते. तेच आरव एकदम शांतपणे तिच्या त्या चेहऱ्याकडे बघत होता. 5 मिनिट उशीर मग कसा झाला? आरव परत मीराच्या चेहऱ्याकडे बघून तिला तोच प्रश्न विचारतो. तेच आरवच्या या वाक्याने मीरा दचकून पटकन डोळे ओपन करते आणि त्याच्याकडे बघू लागते. तर आता मात्र आरव तिच्या आणखीनच काही जास्त जवळ आलेला होता. आरवचे श्वास मीराला आता तिच्या चेहऱ्यावरती जाणवत होते. त्याचे ते गरम श्वास मीराला तिच्या हृदयाचे ठोके वाढवायला कमी होते. एवढा तो जवळ आलेला होता. तिच्या तोंडातून आता शब्दच फुटत नव्हते. तेच तिला आता नाजूकचा स्पर्श तिच्या पोटाजवळ जाणवलेला होता. इकडे आरवने तिने कमरेजवळ जो काही तिचा पदर खेचलेला होता तो हळूवारपणे पदर त्याने तिच्या कमरेपासून बाजूला केलेला होता आणि हळूवारपणे त्याची बोटे तिच्या पोटावरती सुद्धा फिरवून पटकन तो त्याचा हात बाजूला केलेला होता. आरवच्या या स्पर्शाने मीराचे श्वास वाढलेले होते. ती स्वतःला शांत करण्याचा आतून प्रयत्न करत होती, पण ती जोरजोरात श्वास घेताना तिची छातीसुद्धा वरखाली होत होती आणि आरव फक्त तिचं ऑब्झर्वेशन करत होता. आरवच्या हातांचा स्पर्श तिच्या पोटाजवळ झाल्यानंतर मीराने तिचे डोळे मिटलेले होते. काही वेळाने ती तिचे डोळे ओपन करते, पण समोर बघते तर आता मात्र आरव तिच्यासमोर नव्हताच. ती घाबरून पटकन इकडे तिकडे बघू लागते. ती परत आरवच्या रूममध्ये बघते तर आरव रूममध्ये सुद्धा गेलेला नव्हता. ती पटकन थोडीशी पुढे जाऊन पायऱ्यांजवळ जाऊन बघते तर आरव पायऱ्या उतरून खाली निघालेला होता. तेच तिकडे मीरासुद्धा तिच्या छातीवरती हात ठेवते आणि तिच्या हृदयाचे ठोके नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू लागते, कारण आरव तिच्या जवळ आल्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके वाढलेले होते. हा हाय व्होल्टेज दहशतवादी खरंच माझ्या हृदयाचे ठोके बंद केल्याशिवाय ना थांबणार नाही असं मला वाटतंय. किती त्रास देतो हा. मुलींसोबत कसं वागायचं हे सुद्धा याला समजत नाही का? उगीच सारखं सारखं माझ्या जवळ येत असतो. का हा मला इतका त्रास देतोय ना मला समजत नाही. मीरा रागात बडबड करत होती. ती बडबड करत थोडी कमी पळतच पायऱ्यांवरून खाली निघालेली होती.
तोच आरव जाऊन त्याच्या चेअरवरती बसलेला होता. मीरासुद्धा पटकन पळतच किचनमध्ये जाते आणि आरवसाठी जेवणाचं ताट तयार केलेलं होतं ते घेते आणि डायनिंग एरियाजवळ येते आणि ते जेवणाचं ताट त्याच्यासमोर ठेवते. आरव एकदा त्या ताटाकडे बघतो. खरं तर ते ताट बघून त्याचं मन प्रसन्न झालेलं होतं, कारण आत्तापर्यंत घरामध्ये असं त्याने जेवण जेवलेलंच नव्हतं. ताटामध्ये प्रत्येक पदार्थ प्रत्येक ठिकाणी ठेवलेला होता. किती दिवसातून घरचे जेवण खाणार आहे असं कदाचित त्याला वाटत होतं. आता पूर्णपणे तो शांत झालेला असं तरी मीराला दिसत होतं. तेच मीरा आरवच्या बाजूला फक्त उभी होती आणि ती त्याच्याकडे बघत होती आणि कदाचित तीसुद्धा देवाजवळ प्रार्थना करत होती की आरवला हे तरी जेवण आवडू दे. आरव जेवायला सुरुवात करतो. तो एक घास खातो. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तिला अजिबात चेंज झालेले दिसत नव्हते. हे बघून मीरा स्वतःच्या मनाशीच बोलते, यार देवा, तू कसल्या माणसाला जन्माला घातलेला आहेस? काय माणूस आहे यार, याचे कसे काय एक्सप्रेशन चेंज होत नाहीत? याच्या मनात नक्की काय चालतं आहे ना तेच मला समजत नाही. याला जेवण आवडलं असेल की नसेल? मगाशी नाश्ता करताना तो नाश्ता आवडला नाही बोलला, नाश्त्यासारखं आत्ता काही बोलला नाही, म्हणजे कदाचित जेवण आवडलं असेल. मीरा मनाशीच तर्कवितर्क लावत होती. ते तिचं लक्ष आरवच्या ताटाकडे जातं आणि तिच्या लक्षात येतं की तिने त्याच्यासाठी खीर बनवलेली होती. ती तर त्याला द्यायचीच विसरली. म्हणून मीरा पटकन किचनमध्ये जाते आणि मगाशी तिने आरवसाठी जी काही खिरीची वाटी भरून ठेवलेली होती ती वाटी तशीच उचलते आणि ती आरवच्या समोर ठेवते. हे घ्या, मगाशी घाई गडबडीत हे द्यायचं मी विसरूनच गेले, हे सुद्धा खावा, मीरा बोलते आणि आरवच्या ताटाच्या बाजूला ती खिरीची वाटी ठेवते. आत्तापर्यंत फक्त 3 ते 4च घास आरवने खाल्लेले होते. तेच आरवचा आता मात्र राग शिगेला पोहोचलेला होता. तो खुर्ची पाठीमागे ढकलतो. टेबलावर हात जोरात आपटतो. आरवचं हे वागणं एकदम असं बघून मीरासुद्धा घाबरलेली होती. ती मागे सरकते. आरव थेट तिच्या समोर येतो. नजरेत राग, चेहऱ्यावर तणाव आणि आवाजात थरथर. माझ्या परमिशनशिवाय काही करायचं नाही म्हटलं ना मी तुला? खीर करायला सांगितलं होतं का मी? आरव जोरात ओरडतो. आरव असं अचानक का बोलत आहे हे मात्र मीराला समजत नव्हतं. खीर केली म्हणून एवढं काय झालं? एवढं त्यात राग येण्यासारखं काय होतं हेच खरं तर मीराला समजत नव्हतं. मला वाटलं तुम्हाला खीर आवडेल आणि तसंही सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नव्हतं, म्हणून जेवणाबरोबर काहीतरी गोडसुद्धा असावं म्हणून मी खीर केली. मी सांगितलं होतं का मी हे करायला? आरव परत तिच्यावरती ओरडत बोलतो. तेच मीराला आता मात्र काय बोलावं हे समजत नव्हतं. मीराची नजर त्याच्याकडे स्थिर, पण डोळ्यात थोडी भीती आणि थोडं वेदनेचं पाणी. ती काही बोलणार तोपर्यंत तो अचानक तिच्या अगदी जवळ येतो आणि त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या इतका जवळ आणतो की आपोआप श्वास रोखते. उत्तर दे, तो तुझ्या खांद्यावर हात ठेवून बोलतो. मग तो तिच्या कमरेला धरतो. तिला हलक्याने आपल्याकडे जवळ ओढतो. त्याच्या स्पर्शात राग होता. आरवच्या कडवड बोलण्याने मीरा हातून तुटलेली होती. ते मीरा काही बोलणार होती. तेवढ्यात आरव तिच्या दंडाला घट्ट पकडतो आणि बोलतो, इथून पुढे असलं काहीही स्वतःचं डोकं चालवायचं नाही, समजलं का? आरव रागाने बोलतो आणि तिथून त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेच तिकडे आता मात्र मीराला खूपच वाईट वाटत होतं, कारण खरंच तिने खूप मनापासून आरवसाठी इतकं चांगलं जेवण बनवलेलं होतं. मग जेवताना तो काही बोलला नाही, पण खीर बघितल्यानंतर तो एवढा का चिडला? ती फक्त खीरच होती ना, मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय होतं हेच खरं तर मीराला समजत नव्हतं. मीरा फक्त रडत जाणाऱ्या पाठमोऱ्या आरवकडे बघत होती. आरव दिसेनासा झाल्यानंतर मीरा परत जेवणाच्या ताटाकडे बघते. एवढं मनापासून जेवण बनवलेलं होतं, पण आरव फक्त 4 घास खाऊन तिथून निघून गेलेला होता. म्हणून तिला खूपच वाईट वाटलेलं होतं. या 4 घासांसाठी तिने खूप कष्ट केलेलं होतं. ती तिच्या आईच्या घरी असताना हे 4 घास मिळवण्यासाठी ती 2 ते 3 दिवसभर राबायची. खरं तर असं अन्न वाया घालवणं तिलासुद्धा पटत नव्हतं. आणि आजच आरवने सुद्धा तिला सांगितलेलं होतं, या घरामध्ये राहायचं असेल तर अजिबात अन्न वाया घालवायचं नाही.
त्यामुळे ती रडतच चेअरवरती बसते आणि ती जेवणाचे ताट समोर घेऊन जबरदस्तीने ते खाऊ लागते. खरं तर आरवच्या या वागण्यामुळे तिला अजिबात जेवायची इच्छा नव्हती, पण तिचा नाईलाज होता. ती नाईलाजाने एक एक घास घशामध्ये ढकलत होती. डोळे तिचे पूर्णपणे लाल झालेले होतं, मन गलबललेलं होतं, प्रत्येक घासात दुःख मिसळलेलं होतं. शेवटी तिने खिरीच्या वाटीतून एक घास घेतला आणि त्या क्षणी तिचे अश्रू पदरात झिरपत गेले. जेवण संपल्यावर ती थकून आणि हरवलेल्या मनाने खोलीत जाते. ती रूममध्ये गेल्याबरोबर पटकन बेडवरती पालथी पडते आणि रडू लागते. तिला सकाळपासून आरव जो काही त्रास देत होता त्यामुळे खूप रडू येत होतं. ती का इथे आली, का तिने हा मार्ग स्वीकारला असं तिला आज वाटत होतं. एवढी मोठी तर तिने चूक केलीच नव्हती ना. फक्त त्याच्यासाठी मनापासून सकाळपासून तो उपाशी आहे म्हणून खीरच बनवलेली होती. मग त्यात एवढं काय चुकलं, तो काय एवढे चिडला हे तिला खरं तर समजत नव्हतं. दुसरीकडे आरवही खोलीत आलेला होता. त्याच्या डोक्यात अजूनही रागाचं वादळ सुरू होतं. ती इतकी का डोळ्यात पाणी घेऊन बघते, मी काही चुकीचं केलं का, तो स्वतःशीच खवळत होता. खोलीत जाताच खिडकी उघडून तो सिगारेट पेटवतो. धुरासोबत विचारांचं वादळही पसरतं, पण जसजसा काळ जातो तसे त्याची तगमग शांत होत जाते. तेच दुपारचे साधारणपणे 3 वाजलेले होते. बऱ्याच वेळाने आरवचा राग शांत झालेला होता. राग शांत झाल्यानंतर तो रूममधून बाहेर पडतो आणि परत तो खाली येतो. तो पायऱ्या उतरून खाली येतो आणि इकडे तिकडे मीरा कुठे दिसते का हे बघू लागतो. त्याला हॉलमध्ये कुठेही मीरा दिसत नव्हती. तो एकदा किचनमध्ये बघतो. किचनमध्ये सुद्धा मीरा नव्हती. हे बघून तो डायरेक्ट किचनमध्ये शिरतो आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागतो. त्याचं लक्ष गॅसवरती ठेवलेल्या एका भांड्याकडे जातं. तो पटकन त्या भांड्यावरचं झाकण ओपन करतो. थोडीशी नॉर्मल वाफ त्याच्या चेहऱ्यावरती आलेली होती. त्याचबरोबर त्या खिरीचा सुगंध त्याच्या नाकामध्ये दरवळत होता. तो सुगंध घेताच पटकन आरव त्याचे डोळे मिळतो आणि एक दीर्घ श्वास घेतो आणि तो खिरीचा वास आणखीनच स्वतःच्या मनामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो. तो पटकन इकडे तिकडे बघतो आणि छोटा एक चमचा हातामध्ये घेतो आणि तो खिरीचा एक पहिला घास खातो आणि त्या एका घासात त्याचं कठोर मन थरथरलेलं होतं. त्याचा श्वास जड झालेला होता. मग दुसरा चमचा, मग तिसरा चमचा. आता मात्र त्याने थांबायचं सोडलेलं होतं. जणू त्या गोड खिरीमध्ये तो आपल्या सगळ्या काही आठवणी शोधत होता. प्रेम, माया, ओळख आणि त्याची आई. आरवचा चेहरा कधी पाहिला नसेल असा दिसत होता. त्या क्षणी तो कोणीही मोठा उद्योगपती नव्हता, कोणीही रागीट आरव नव्हता. तो फक्त एक मुलगा होता जो आईच्या आठवणींमध्ये हरवलेला होता. आईची आठवण होते, आईच्या हातची खीर, त्या चवेत एक ओळखीची ऊब होती, एक हळवा स्पर्श होता. त्याला क्षणभर डोळे मिठावसे वाटतात. त्याचं मन खूपच जास्त जड झालेलं होतं, पण त्याचे ओठ मात्र काहीही बोलत नव्हते. एक थेंब अश्रू गालावरून खाली सरकतो. आरव तो पुसत नाही, कारण त्या अश्रूमुळेच त्याला खरं आपण कोण आहोत हे दाखवलेलं होतं. चला, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. बाकी गाईज, मी ना काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना त्या नक्की व्हिडिओमध्ये प्रश्नाचं उत्तर काय आहे असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे बरं का. त्या व्हिडिओच्या खाली मी ती तशी पोस्टसुद्धा टाकणार आहे आणि त्या कमेंटला तुम्ही काय नक्की उत्तर आहे हे मला द्यायचं आहे. मग तुम्हाला हा गेम आवडेल की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. आणि आज संध्याकाळी म्हणजे आज 6 तारीख आहे, मी पोस्टसुद्धा टाकलेली होती. आज संध्याकाळी तुम्ही कमेंट सेक्शनजवळ एक स्वाईप केलं की लाईव्ह चॅट म्हणून येतं. संध्याकाळी बरोबर 7 वाजता तुम्ही ऑनलाईन येऊ शकता आणि माझ्यासोबत लाईव्ह चॅट करू शकता. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारू शकता आणि आपण बोलू शकतो. त्यामुळे आज संध्याकाळी 7 वाजता माझ्याशी बोलायला तयार राहा. बाय, टेक केअर.